Good morning, everyone. In last video, we were discuss about audit report and audit certificate, right? So audit report काय आहे, audit certificate काय आहे, हे आपण काय केलं होतं तर कव्हर अप केलं होतं. In this video, we will learn types of report. Okay, types of report आपण काय करणार आहोत तर लर्न करणार आहोत. Okay, so चलो let's start. Types of report. क्लिअर रिपोर्ट सॉरी क्लीन रिपोर्ट, अनक्वालिफाईड रिपोर्ट अँड क्वालिफाईड रिपोर्ट. ओके, असे ऑडिट रिपोर्टचे तीन टाइप्स आहेत. बघूया आपण काय सांगितलेलं आहे यामध्ये. ऑडिटर्स ओपिनियन मे बी अनक्वालिफाईड ऑर क्वालिफाईड. ऑडिटर जे ओपिनियन देणार आहे ते कसं देईल, क्वालिफाईड मध्ये देईल किंवा अनक्वालिफाईड मध्ये देणार आहे. Sometime auditors may express his opinion on some point only or due to lack of necessary information and available of the books of account and document, he may be unable to form his opinion. So an unqualified opinion should be expressed when it is the auditor concludes that the financial statement give a true and fair view in the accordance with the financial reporting framework used for the preparation and presentation of the financial statement. सो अनक्वालिफाईड रिपोर्टमध्ये पहिल्यांदा काय सांगितलं आहे, क्लीन रिपोर्टमध्ये तर ऑडिटर जे ओपिनियन देणार आहे ते कशावरून देणार आहे तर बुक्स ऑफ अकाउंट वरून देणार आहे. त्याचं कन्क्लुजन हे बुक्स ऑफ अकाउंट वरून देईल तो. अन अनक्वालिफाईड ओपिनियन इंडिकेट, काय इंडिकेट करतो अनक्वालिफाईड ओपिनियन, financial statements have been prepared using the generally accepted accounting principle which have been consistently applied. म्हणजे कंपनी जेव्हा कन्सिस्टंटली एखादी पॉलिसी अप्लाय करते, बुक्स ऑफ अकाउंट साठी रूल्स जे अप्लाय करते अकाउंटिंग प्रिन्सिपल, आणि याच्यावरून ऑडिटर्स काय करतोय तर एक ओपिनियन देतोय. Then the financial statement comply with the relevant statutory requirement and regulation, and there is adequate disclosure of all the material matters relevant to the proper preparation, presentation of financial information subject to statutory requirement where applicable. Okay, हे असणार आहे अनक्वालिफाईड ओपिनियन दाखवेल. जर ऑडिटरने अनक्वालिफाईड ओपिनियन सांगितलं तर त्याच्यामध्ये कंपनीची कन्सिस्टन्सी रिगार्डिंग अकाउंटिंग प्रिन्सिपल, देन स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट रिगार्डिंग फिनान्शियल स्टेटमेंट अँड ॲडिक्वेट डिस्क्लोजर ऑफ ऑल मटेरियल मॅटर्स रिलेटिंग टू प्रॉपर प्रेझेंटेशन ऑफ द फिनान्शियल इन्फॉर्मेशन, इतक्या गोष्टी इन्क्लूड असू शकतात. तर एक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, बघूया आपण. The following is an illustration of the complete auditor's report incorporating the basic element such as fourth and illustration above. The report illustrate the expression of the unqualified opinion. आता हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे हे ऑडिटरच्या अनक्वालिफाईड ओपिनियनचं एक्झाम्पल आहे की कशा पद्धतीने ऑडिटर्स काय करतोय, रिपोर्ट देतोय. बघा आता ह्या रिपोर्टमध्ये ऑडिटर कशा पद्धतीने रिपोर्ट प्रिपेअर करतोय. सो अप्रोप्रिएट ॲड्रेस इथे ऑडिटर्सचं असेल. वी हॅव ऑडिटेड द अटॅच बॅलन्स शीट ऑफ द कंपनीज नेम ॲज द 31st मार्च, जे काही असेल ते, अँड द ऑल्सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन द डेट मेन्शन केली असेल. दिस फिनान्शियल स्टेटमेंट आर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एंटिटीज मॅनेजमेंट. Our responsibility is to express an opinion on the financial statement based on our audit. We conducted our audit in accordance with the auditing standard generally accepted in the India. These standards require that we plan and perform the audit to obtain reasonably assurance whether the financial statements are free of material misstatement. An auditor includes examining on the test basis evidence supporting the amount and disclosure in the financial statement. An auditor also includes assessing the accounting principle. ओके, आता ऑडिटरने काय केले, अकाउंटिंग प्रिन्सिपल असेस केलेले आहेत. यूज अँड सिग्निफिकंट एस्टिमेट मेड बाय द मॅनेजमेंट ॲज वेल ॲज इव्हॅल्युएटिंग ओव्हरऑल फिनान्शियल स्टेटमेंट प्रेझेंटेशन. कंपनीचं फिनान्शियल अकाउंटिंग चेक केलेलं आहे आणि जे बाकीचे बुक्स ऑफ अकाउंट चेक केले ते सुद्धा टेस्ट बेसिस मेथडने चेक केले. देन
We believe that our audit provide a reasonable basis for our opinion. In our opinion and the based of our information and according to the explanation given to us, the financial statement give a true and fair view in uh, conformity with the accounting principle generally accepted in India. Then, in the case of balance sheet of the state of affairs, the company entity's name, date. In the case of प्रॉफिट अँड लॉस अकाउंट द प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड डेट मेन्शन केली जाईल आणि अशा पद्धतीने ऑडिटर्स काय करतोय हो त्याचा जो अनक्वालिफाईड रिपोर्ट आहे तो प्रिपेअर करतोय. थोडक्यात लक्षात ठेवा की अनक्वालिफाईड रिपोर्ट मेन अनक्वालिफाईड रिपोर्टमध्ये ऑडिटर गिव्ह ओपिनियन रिगार्डिंग अकाउंटिंग प्रिन्सिपल फॉलो बाय द क्लायंट कंपनी. हायलाइट करा, अकाउंटिंग प्रिन्सिपल फॉलो बाय कंपनी कन्सिस्टंटली. आणि मग बुक्स ऑफ अकाउंट कसे दिसत आहेत किंवा बॅलन्स शीट काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे, ह्या दोन महत्वाच्या बुक्स ऑफ अकाउंटची अकाउंटवरून ऑडिटर्स गिव्ह हिज ओपिनियन अँड प्रिपेअर अ रिपोर्ट. ओके. नेक्स्ट इज क्वालिफाईड ओपिनियन. आता क्वालिफाईड ओपिनियन मध्ये ऑडिटर काय सांगतोय बघूया. It should be expressed when the auditors conclude that unqualified opinion cannot be expressed, but that the effect of any disagreement with the management is not so material and pervasive as the require an adverse opinion. A qualified opinion should be expressed as a being subject to or expect for. ओके, तुम्ही काय एक्सपेक्ट केलेलं आहे, काय सब्जेक्ट आहेत हे सुद्धा मेन्शन केले जातील. ओके. The effect of the matter which qualified related features of qualified report. Features of qualified report. Clarity should be clear. Okay, there should be clarity in expression of the nature of qualification in clear matter. Auditor clearly काय करतोय त्याचं ओपिनियन एक्सप्रेस करतोय. Explanation. When the auditor answer any of the statutory affirmation with the qualification in the report shall state in the reason for such answer. Okay. विथ डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन इथे असेल की त्याने एखादं ओपिनियन दिलं असेल किंवा रिमार्क असेल तर त्याच्याशी रिगार्डिंग एक्सप्लेनेशन विथ रिझन. ओके, म्हणजे काय तुम्ही रिमार्क दिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड. नेक्स्ट इज अ प्लेसमेंट. ऑल द क्वालिफिकेशन शुड बी contained in the audit report. The notes which are subject matter of the qualification, the same should be annexed to the audit report. The qualified opinion should be expressed as a expect for. या गोष्टीला अंडरलाईन करा जास्त. expect for the effect of the matter to which qualified related. Next is a qualification. The auditor should qualify the effect of all the qualification of statement of profit and loss and balance sheet. Sorry. Next is the nature of qualification. The nature of qualification incorporated in the report should be clearly examined. So clearly auditor काय करतो इथे examine करतोय आणि proper maintain करतो. Violation of law. In case of any breach of law, the same should be brought to the notice of the shareholders by proper qualification. Okay, proper qualification in the books of account. Auditor काय करतो तर इथे तुमच्या क्लिअर याच्यामध्ये आलं पाहिजे. Then discussion. The auditor should discuss the matter of qualification with the management. This will help the auditor to draft the report properly. म्हणजे थोडक्यात काय हो तर ऑडिटरने एखादी गोष्ट बघितली, एखादा एरर बघितला, फ्रॉड बघितला, वॉट एव्हर, तर तो ऑडिटर त्याचं जस्टिफिकेशन मॅनेजमेंटकडे मागेल. ओके, सपोज एखादा फ्रॉड ऑडिटरच्या निदर्शनास आला तर मॅनेजमेंट कशा पद्धतीने तो पॉईंट काय करतायत तर प्रेझेंट करतायत, त्यांचं ओपिनियन सुद्धा काय असणार आहे तर मॅटर असणार आहे. आणि ह्या ओव्हरऑल गोष्टीवर ऑडिटर एक्सप्रेस हिज ओपिनियन इन रिपोर्ट इन अ प्रॉपर मॅनर. तो खूप प्रॉपर मॅनरने काय करतोय रिपोर्ट रिप्रेझेंट करतोय विथ रिझन विथ इव्हिडन्स. त्याला आपण ऑडिट क्वालिफाईड रिपोर्ट असं म्हणतोय. ओके, इथे तो एका प्रॉपर कन्क्ल्युजन वरती जातोय बिकॉज ऑफ फर्म
इव्हिडन्स. ओके, तुमच्याकडे इव्हिडन्स आहे, तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहे, तुमच्याकडे प्रॉपर काय आहेत, रिपोर्ट आहेत, आणि त्याला क्वालिफाईड रिपोर्ट असं म्हटलेलं आहे. अनक्वालिफाईड रिपोर्टमध्ये बुक्स ऑफ अकाउंट दिसत आहेत, कन्सिस्टन्सी दिसते, तुम्ही कोणते प्रिन्सिपल फॉलो केलेत दिसते. देन ऑडिटर्स गिव्ह ओपिनियन अँड प्रिपेअर रिपोर्ट. बट इथे मात्र तुमच्याकडे स्ट्रॉंगली ओपिनियन असणार आहे, स्ट्रॉंगली रिझन असणार आहे, आणि तुम्ही काय करताय, रिपोर्ट मेन्शन करताय. ओके, सो होप सो क्वालिफाईड रिपोर्ट आणि अनक्वालिफाईड रिपोर्ट तुमच्या लक्षात आला असेल. थांबूया आपण इथे. वी विल कंटिन्यू नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.